रामकृष्ण हरी। आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 12 ओवी क्रमांक 144 या ओवीचा थोडक्यात अर्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, जो सर्वांच्या ठाई द्वेषाते नेण्याची काही, आप परू नाही चैतन्य जैसा। या ओवीचा थोडक्यात अर्थ असा आहे की जो सर्वव्यापक असा चैतन्य हे द्वैतभाव जाणत नाही, कारण त्यांची वृत्ती ही समरूप झालेली असते। थोडक्यात काय तर ज्या भक्ताने आयाम आत्मा ब्रह्म हे जाणलेले आहे, त्या भक्तास सर्व जीव हे ईश्वराचे अंश आहेत याची जाणीव होते, आणि म्हणून हा भक्त आपली मन आणि बुद्धी भगवंताच्या ठिकाणी समर्पित करत असतो, आणि म्हणून जो करता करविता आहे तो सर्वा भगवंतच आहे याची त्याला जाणीव झालेली असते। आणि असा भक्त भगवंतास अतिशय प्रिय असतो, कारण या भक्तामधील षड्विकार निघून गेलेले असतात आणि त्याचे अंतःकरण शुद्ध असते, आणि अशा शुद्ध अंतःकरणामुळे तो भगवंताची भक्ती करत असतो आणि भगवंताला अनन्य भावाने शरण येत असतो, आणि म्हणून त्याच्या मनामधील द्वेषभाव नाहीसा झालेला असतो। ज्याप्रमाणे पृथ्वी ही व्यक्ती चांगली आहे म्हणून हिचा भार मी सहन करेल, किंवा एखादी व्यक्ती वाईट आहे मग तिचा भार मी सहन करणार नाही असा द्वैतभाव करत नाही, किंवा पाणी गायीची तहान तेवढी भागवायची आणि सिंहाला मात्र विषाप्रमाणे आपलं पाणी द्यायचं असा कधीही भेदभाव करत नाही। त्याचप्रमाणे आयाम आत्मा ब्रह्म हे जाणल्यानंतर जो भक्त कुठल्याही प्रकारचा द्वैतभाव न मानता तन्मन धनाने भगवंताला शरण जातो, तो भक्त भगवंतास अतिशय प्रिय असतो, आणि तो भक्त निश्चितच मोक्षापर्यंत पोहोचतो। जय जय रामकृष्ण हरी।